नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज परत एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात जे काय फेरबदल झाले त्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल, काय परिणाम अपेक्षित होता, त्या परिणामाबद्दल काय काय अफवा उठवण्यात आल्या, या संदर्भात मी बोलणार आहे. पण हा फेरबदल आहे, हा आजचा कालचा आहे. मी खूप मागे जातो मित्रांनो. 2014 साली मला वाटतं 26 मे रोजी, म्हणजे निकाल लागल्यानंतर 10 दिवसांनी भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारचा पहिला शपथविधी झाला होता. 26 मे 2014. आणि मला आठवतं त्या दिवशी संध्याकाळी शपथविधी होणार, ही बातमी सगळीकडे तयारी झाली होती, आमंत्रणं गेली होती. आणि बरखादत किंवा राजदीप सरदेसाई यासारखे दिल्लीतले तात्कालीन सगळ्यात मोठे राजकीय पत्रकार रडकुंडीला आले होते. कारण संध्याकाळी काय जो 6 वाजताचा शपथविधी आहे, त्या 6 वाजताच्या शपथविधीचे कोण कोण मंत्री होणार आहेत त्यांची नावं 2 तास आधी देखील, 2 तास आधी कोणाकडेही नव्हती, कुठच्याही पत्रकाराकडे नव्हती. म्हणजे त्याआधी 2-3 दिवस मला आठवतं गुजरात भवनामध्ये नरेंद्र मोदींचा मुक्काम होता आणि अनेक लोक त्यांना येऊन भेटून जात होते. अगदी आज जे मोठे राष्ट्रमंच काढलेले यशवंत सिन्हा आहेत ते आहेत, माजी मंत्री अरुण शौरी होते. अशा अनेक लोकांच्या भेटीगाठी नरेंद्र मोदी 3-4 दिवस घेत होते. पण आपण मंत्री होणार आहोत हे बाहेर येऊन कोणाची सांगायची हिम्मत नव्हती. आणि अरुण शौरी असोत किंवा यशवंत सिन्हा असोत, यांना तर असा आत्मविश्वास होता की आपल्याशिवाय मोदी हे सरकार चालवूच शकणार नाही. त्यांचा भ्रमनिरास पुढे कसा झाला, राफेलच्या केसपर्यंत कसे गेले, तुमच्या समोरची गोष्ट आहे. पण सांगायचा हेतू असा की जे आपल्याकडे केंद्रात म्हणजे सरकारमध्ये असलेल्या लोकांपेक्षा काय घडणार आहे त्याची माहिती आपल्याचकडे असते, असा दावा करणारे जे राजदीप किंवा बरखादत सारखे पत्रकार होते ते पण रडकुंडीला आले होते. आणि हे मला एवढ्यासाठी आठवतं की तेव्हा NDTVवर असलेली बरखादत काकुळकीला येऊन असं सांगत होती की अरे 1.5 तास उरलाय शपथविधीला आणि अजूनही एकही नाव आम्हाला माहीत आहे. एक नरेंद्र मोदी सोडलं तर दुसरं कुठलंही नाव शपथ कोण घेणार आहे याचा आम्हाला पत्ता नाही आहे. याला नरेंद्र मोदी म्हणतात मित्रांनो. थांग पत्ता पत्रकारांना नव्हता, नव्हता. त्यामुळे कोण हा येईल का, नावं वाटेल ती नावं सांगितली जात होती. 2019 साली सुद्धा हाच प्रकार चालू होता. त्यामुळे कोण कोण मंत्रिमंडळात असतील याचे नुसते अंदाज बांधले जात होते, त्याचे इमले उभे राहत होते. आणि काल उभारलेला जो इमला आहे, मनोरा आहे, तो आज कोसळून पडत होता. कारण आतून कुठलाही सुगावा कोणालाही लागलेला नव्हता. 2019च्या निवडणुकीनंतर अमित शहा पक्षाध्यक्षपद सोडून गृहमंत्री होणार हे किती लोकांना माहिती होतं? कोणाला कळलं नव्हतं. आणि ही मोदींची खासियत आहे. त्यामुळे नावांचे बुडबुडे वाटेल ते उडवले जातात. महाराष्ट्रात सुद्धा नारायण राणे, काय ते आणखीन मुंडे वगैरे बरीच नावं उडवली गेली, बरीच नावं. आणि आता आपण उडवलेली नावं फसली तेव्हा मग सारवासारव करायची वेळ येते. सारवासारव देवेंद्र फडणवीस यांची आता केंद्रात पाठवणी होणार, रवानगी होणार. आणि मग महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येण्यातली सगळ्यात मोठी अडचण देवेंद्र फडणवीस आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीसांना केंद्रात घेऊन जाणार आणि महाराष्ट्रातल्या सत्तांतराचा मार्ग खुला करणार. अरे मोदी म्हणजे काय एवढा मूर्ख माणूस समजता का तुम्ही?
की महाराष्ट्रातली एक सत्ता मिळवण्यासाठी केंद्राची सत्ता पणाला लावायची. शरद पवार आहेत का नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी म्हणजे शरद पवार नाही, ते पहिलं लक्षात घ्या. इतक्या छोट्याशा किंवा अल्पकालीन फायद्यासाठी, राजकीय स्वार्थासाठी आपली सगळी आजवरची पुण्याई आणि प्रतिष्ठा मातीमोल करण्यामध्ये जे शरद पवारांचं कौशल्य आहे आणि ते वारंवार गेल्या 50 वर्षात आपण बघितलेलं आहे. ज्या उतावळेपणाने पवारांनी आपलं सगळं राजकीय कारकीर्द नासवून टाकली, छोटे छोटे स्वार्थ त्यासाठी. नरेंद्र मोदी तसे नाही आहेत, हे पहिलं लक्षात घ्या. त्यामुळे महाराष्ट्रात मोठं सत्तांतर घडवून आणायचं तर त्यासाठी शिवसेनेची अट आहे किंवा पवारांची अट आहे की फडणवीस नको, आणि म्हणून मग फडणवीस बाजूला करण्यासाठी फडणवीसांना केंद्रात घ्यायचं आणि महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती होण्याचा मार्ग मोकळा करायचा. काय काय फॅन्टसीज, कल्पना विलास किती करावा. आणि मग त्यातूनच आलेली एक गोष्ट अशी होती की मग प्रीतम मुंडे यांची दुसरी जी कन्या आहे तिची वर्णी केंद्रात लागणार आहे. असल्या स्वरूपाची गणितं नरेंद्र मोदी मांडत नाहीत. इतकी साधी सरळ गोष्ट आहे. आणि मग ते सक्सेसफुल झालं नाही की मुंडे भगिनी नाराज आहेत, हा पण विषय सुरू झाला. मुंडे भगिनींना राजकारणामध्ये अजून खूप शिकायचं आहे, त्यांचं वय खूप कोवळं आहे आणि त्यांनाही कळतं. गेल्या निवडणुकीत ज्या पंकजा मुंडे आपली वडिलार्जित असलेली परडी वैजनाथची जागा राखू शकल्या नाहीत, त्यांनी नाराज कोणावर व्हायचं? नाराज होण्यासाठी तुमची ती कुवत पाहिजे. जेव्हा तुम्ही आपल्याबरोबर 10-15 लोक निवडून आणता, गोपीनाथ मुंडेंनी नाराज होणं आणि पंकजा मुंडे यांनी नाराज होणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तुम्हाला आठवत असेल तर गडकरी जेव्हा भाजपचे अध्यक्ष झाले 2011-12च्या सुमाराला, त्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे हे कमालीचे नाराज होते. महाराष्ट्रात कुठच्या शहरांमध्ये, कुठच्या जिल्ह्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष पक्षाचा कोण नेमावा यावरून देखील त्यांचा आणि गडकरी यांचा खटका उडत होता. कारण गडकरी हे तुलनेने मुंडे यांना ज्युनियर होते. मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि गडकरी 95च्या युती सरकारमध्ये मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि गडकरी हे एक सिनियर मंत्री होते पण दुय्यम होते. म्हणजे पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्रातलं मुंडे किंवा महाजन यांच्याकडे होतं आणि तेव्हा त्यांच्या दबावाखालीच गडकरींना आपलं राजकारण करावं लागत होतं. अशा गडकरींना जेव्हा अखिल भारतीय भाजपचं अध्यक्षपद मिळालं, तिथे मग महाजन गेलेले होते आणि मुंडे आणि गडकरी यांच्यातला खटका आणि बेबनाव सुरू झाला. तेव्हा मुंडे इतके नाराज होते की ते आता भाजप सोडून जाणार, अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. अगदी ते काँग्रेसमध्ये जाणार की राष्ट्रवादीत जाणार अशीही चर्चा होती. आणि मित्रांनो, तुम्ही विसरला नसाल तर अशा वेळेला गळ टाकून बघणं हा शरद पवारांचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे मुंडे राष्ट्रवादीत येणार नाहीत हे सुचवताना पवारसाहेबांनी बोललेलं एक वाक्य मला अजूनही लक्षात राहिलेलं आहे. पवार म्हणाले होते की मुंडेंना देण्यासारखं आमच्याकडे काही नाही आहे. NCP किंवा राष्ट्रवादीकडे मुंडेंना देण्यासारखं काही नाही असं पवारही म्हणाले होते. हा संदर्भ मी एवढ्यासाठी सांगितला की भाजपला मुंडे नाराज आहेत याची दखल घ्यावी लागली होती आणि एकट्या भाजपच्या नेतृत्वाने त्याची दखल घेतली होती असं नाही आहे. मुंडेंच्या नाराजीची दखल अगदी युतीतले ज्येष्ठ नेते किंवा युतीचे काय ते जनक बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा घेतली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंडेंची समजूत काढली होती, असा पक्ष सोडायचा नसतो. आणि माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे त्या काळामध्ये
काँग्रेसमध्ये आधीच गेलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सुद्धा आपली काँग्रेसमध्ये कशी घुसमट होते हे मुंडेंना सांगून पक्षातच राहायचा आग्रह धरला होता. ही ऐकीव माहिती आहे, मला प्रत्यक्ष माहिती नाही आहे. पण सांगायचा मुद्दा असा की गोपीनाथ मुंडे यांची नाराजी आणि त्यांच्या 2 कन्यांची नाराजी यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. जमीन आसमानाचा फरक असतो की मुंडेंची नाराजी याचा अर्थ महाराष्ट्रातल्या भाजप किंवा भाजपच्या ओबीसी चेहरा म्हणून मुंडे पुढे होते. एकाच वेळेला मुंडे भाजपचे आणि सर्व समाजाचे नेते होते, तरी ते बंजारा तसेच ओबीसी नेतृत्वाचाही चेहरा होते. आजही पंकजा मुंडे त्या पातळीपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. प्रीतम मुंडे या त्यांच्या धाकट्या भगिनी यांचाही तेवढा दबदबा आहे असं नाही, पण एक वडिलांची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे त्यांना आपोआप मिळालेलं नेतृत्व आहे. पण म्हणून बंजारा समाज असो किंवा ओबीसी चेहरा म्हणून त्या जनमानसावर प्रभाव पाडतील असं नाही आहे. आणि त्यामुळे मुंडे भगिनी नाराज आहेत. हे आपलं सामनामध्ये गंमत जम्मत म्हणून जे अग्रलेख लिहिले जातात त्याच्यात यायला काही हरकत नाही. किंवा ज्या पत्रकारांना नुसतीच खुसपटं काढायची असतात किंवा गुगल विद्यापीठाचे चुगल विद्यार्थी असं ज्या पत्रकारांनी नेहमी संबोधत असतो, अशा या चुगल पत्रकारांनी अशा वावड्या उडवल्या म्हणून पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे हे नाराज आहेत असं म्हणायचं काहीही कारण नाही. आणि त्याचा खुलासा खुद्द पंकजा मुंडे यांनी सुद्धा केला. कारण एक गोष्ट असते मित्रांनो, जग तुमच्याबद्दल काय बोलतं याच्या आहारी गेलात तर तुमची अधोगती व्हायला वेळ लागत नाही. खुद्द शरद पवार हे त्याचं मोठं उदाहरण आहे. पवार आपली क्षमता, आपली गुणवत्ता आणि आपली ताकद यापेक्षा माध्यमातून त्यांच्या ज्या खोट्या प्रतिमा रंगवल्या गेल्या त्याच्या आहारी इतके गेले की त्यांनी राजकारणात आपलं संपूर्ण नुकसान करून घेतलं. वयाची 70-80 वर्ष झाल्यानंतर आज गंगाजळी म्हणून शिल्लक काय पवारांकडे बघा, मग तुम्हाला कळेल की नुकसान राजकारणात होतं म्हणजे काय. त्या तुलनेमध्ये पंकजा किंवा प्रीतम मुंडे ही लहान मुलं आहेत, पण त्यांनाही तेवढं भान आहे की माध्यमातून पत्रकारांनी किती हरभऱ्याच्या झाडावर चढवलं तरी किती चढावं आणि किती नाही याचं भान राखलं पाहिजे. आणि म्हणून तात्काळ पंकजा मुंडे यांनी खुलासा केला की याविषयी आपण नाराज नाही आहोत. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की पंकजा मुंडे या कितीही नवख्या असल्या तरी राजकारणाचे धक्के टक्के टोणपे खात त्या इथपर्यंत आलेल्या आहेत. आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका त्यांना 2 वर्षापूर्वी विधानसभेत बसलेला आहे. वडिलांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून जो मतदारसंघ परळी वैजनाथचा बनवलेला होता तो सुद्धा त्यांना गमावण्याची पाळी आली. थोडीने 25,000च्या फरकाने धनंजय मुंडे या आपल्या चुलत भावाकडून पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला आहे. आणि तिथे त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण वडिलांच्या पुण्याईवर विसंबून राहिलो, पण आपण स्वतःचा पाया विस्तृत करून घेतला नाही, फक्त पुण्याईवर अवलंबून राहिलो. तर पुण्याईवर अवलंबून राहिल्यानंतर तुमची नाराजी ही फारशी उपयोगाची नसते, तिचा राजकारणात कुठेही प्रभाव पडत नाही. हे राहुल गांधींनी दाखवून दिलं. वडिलांची 3 पिढ्यांचे लोक ज्या अमेठीतून निवडून आले ती अमेठीसुद्धा राहुल गांधींनी गमावली. आणि ते किती बेजबाबदार आहेत त्याचं उत्तर अगदी काल परवा मिळालं. केरळमध्ये त्यांनी सांगितलं जाहीरपणे की मी निर्बुद्ध लोकांकडून इतके दिवस निवडून येत होतो, पहिल्यांदा मला बुद्धिमान मतदाराने निवडले. म्हणजे आपण परत एकदा अमेठीच्या मतदाराला जो पिढ्यानुपिढ्या गांधी खानदानाशी निष्ठावान राहिला त्यालाही त्यांनी नाराज केलं. मला वाटत नाही पंकजा मुंडे किंवा त्यांची भगिनी ही इतकी उथळ असतील किंवा नाराज असतील. अर्थात देवेंद्र फडणवीस
यांनी देखील तोच खुलासा केला की अशा अफवा पसरवून मुंडे भगिनींना बदनाम करू नका. कारण स्पष्ट आहे. आणि त्याच्या पलीकडची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा नाराजीला दाद देणारा किंवा त्यामुळे गडबडून जाणारा असा पंतप्रधान आज देशात नाही आहे. नरेंद्र मोदी म्हणजे मनमोहन सिंग किंवा नरसिंहराव नाही आहेत किंवा देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल वगैरे नाही आहेत. गुजरातमध्ये, म्हणून मी यापूर्वी एकदा सांगितलेलं आहे की गुजरातमध्ये आपल्यापेक्षा जे सगळे ज्येष्ठ होते त्यांची क्रमाक्रमाने नाराजी संपवताना त्यांनाही राजकारणातून मोदींनी संपवून टाकलं. तेव्हा मोदींसमोर नाराजी दाखवणं याचा अर्थ स्वतःचा शत्रुघ्न सिन्हा करून घेणं आहे. शत्रुघ्न सिन्हा हे 2019मध्ये बिहारमध्ये त्यांच्याच काय म्हणतात 3-4 वेळ निवडून आलेल्या मतदारसंघामध्ये पराभूत झाले. पण त्याच्या आधी 3 वर्ष आपल्याला मंत्रिमंडळात घेतलं नाही म्हणून नाराज असलेले शत्रुघ्न सिन्हा काय काय दिवे लावत होते, काय काय दिवे लावत होते. मोदींनी त्यांना पक्षातून काढून टाकलं? बिलकुल नाही, अजिबात काढून टाकलं नाही. पण ती नाराजी बोलून 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 शत्रुघ्न सिन्हा जनमानसात आपली प्रतिमा खराब करत गेले आणि त्याचे परिणाम त्यांना भोगायला लागले. काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसनी त्यांची पाठ थोपटली. भाजपचे खासदार असताना काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन मोदींची निंदा करणं आणि काँग्रेसचं गुणगान करणं हे सगळं नाराजीचं रूप होतं. त्याची किंमत त्यांना मोजायला लागली. आणि त्याबद्दल मोदींनी कधीही चकार शब्द उच्चारला नाही किंवा पक्ष पातळीवर शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईसुद्धा केली नाही. कारवाईसुद्धा केली नाही. ही मोदींची कार्यशैली आहे. आणि ती लक्षात घेतली तर मग तुम्ही नाराज आहात याच्याशी मोदींना काही कर्तव्य नसतं. कारण मोदींना एक गोष्ट माहिती आहे, गुजरातमध्ये असताना असो किंवा आज देशाचा पंतप्रधान म्हणून असो, त्यांना माहिती आहे एका ठराविक पातळीवर स्थानिक कार्यकर्ते जिल्हा राज्य पातळीवरचे लोकप्रिय असतात. पण त्यांना लोकसभेपर्यंत निवडून येताना आपल्याच प्रतिमेची गरज आहे, आपल्या पाठिंब्याची आणि विश्वासाची गरज आहे. मग ते शत्रुघ्न सिन्हा असोत किंवा मुंडे भगिनी असोत किंवा आणखीन कोणी यशवंत सिन्हा असोत, कोणी असो, ह्या जेव्हा आत्मविश्वास मोदींकडे आहे तेव्हा मोदींकडे नाराजी तुम्ही काय दाखवणार? या लेव्हलवरचे जे नेते असतात, आजसुद्धा काँग्रेसमधले अनेक नेते, त्यांना माहिती आहे राहुल गांधीमुळे आपण निवडून येऊ शकत नाही, उलट राहुल गांधी प्रचाराला आले तर आपण जिंकू अशी जागासुद्धा गमावतो. हे काँग्रेसच्या अनेक नेत्यांना माहिती आहे. पण तरीही हे दुय्यम पातळीवरचे, कनिष्ठ पातळीवरचे नेते हे आपल्या हायकमांडला किंवा वरिष्ठ नेत्यांना घाबरत असतात. कारण त्यांनी पक्षातून काढून टाकलं तर आपण स्वबळावर देखील जेवढं मिळवू शकतो तेही मिळणार नाही. आणि मुंडे भगिनींना एवढं कळतं की भाजपने त्यांना जे दिलेलं आहे त्यापेक्षा अधिक दुसरा कुठलाही पक्ष आज तरी देऊ शकत नाही. आणि स्वबळावर निवडून येण्याची कुवत त्यांच्याकडे नाही आहे. भाजप पाठीशी असताना जर परळी वैजनाथची जागा जिंकता आलेली नसेल किंवा मोदींची लोकप्रियता शिखरावर असताना शिवसेनेने आजपर्यंतच्या आपल्या पारंपरिक 4 लोकसभेच्या जागा गमावल्या असतील तर शिवसेनेने रोषणं ह्याचा अर्थ काय होतो हे समजून घ्या. अडसूळ नावाचे अमरावतीचे खासदार पराभूत झाले. अनंत गीते हे काय म्हणतात ते रत्नागिरी जो मतदारसंघ आहे तटकरे वगैरे, तटकरे जिंकले आणि गीते पडले. किंवा शिवाजीराव आढळ पाटील पराभूत झाले. हे अगदी कालपरवाचं उदाहरण आहे ना. अगदी मोदी पाठीशी असताना तुम्ही पराभूत झालात तेव्हा लक्षात घ्यायचं तुमची कुवत त्या मतदारसंघात काय. आणि ज्यांची कुवत तेवढी असते त्यांनी नाराज होण्याला अर्थ नसतो.
नाराज होण्यासाठी तुमची ताकद असावी लागते. नुसती महत्वाकांक्षा कामाची नसते. कर्तृत्व शून्य किंवा शक्तिहीन महत्वाकांक्षा ही आत्मघाताला दिलेलं आमंत्रण असतं. शत्रुघ्न सिन्हा हे त्याचं समोर दिसणारं उदाहरण आहे. राहुल गांधी हे त्यापेक्षा मोठं राष्ट्रीय पातळीवरचं ज्वलंत उदाहरण आहे. ज्वलंत उदाहरण आहे. तेव्हा पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांना तेवढं नक्की कळतं की आपल्याच वडिलांनी आपल्याला आंदण दिलेल्या मतदारसंघामध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये आपली कुवत नेमकी किती आहे. लोकप्रियता जी असते ही बँक बॅलन्स किंवा मालमत्ता नसते की त्यांची होती म्हणून तुम्हाला मिळेल. ती काही काळ मिळते. सहानुभूती म्हणून काही काळ मिळते, पण ती कायमची नसते. इंदिराजींच्या हत्येमुळे राजीव गांधींना 400 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा मिळाल्या. 1984 साली सगळे काय ते लोकदल, जनता दल, काय जनता पक्ष, भाजप हे सगळ्या पक्षांची धुळधाण झाली, डावे उजवे जे काय असतील ते. पण 2089 साली जेव्हा राजीव गांधींना स्वबळावर लढण्याची वेळ आली तेव्हा त्यातल्या निम्मे जागासुद्धा टिकवता आल्या नाहीत. 415 जागा मिळवणारे राजीव गांधी हे 2089 साली 197 लोकसभेच्या जागांपर्यंत खाली आले. तेव्हा नाराजी ही कोणाची असावी यालाही महत्त्व आहे. ती नाराजी जर प्रभाव शून्य व्यक्तीची असेल तर त्याला समोरचा माणूस त्या नाराजीला काडीची किंमत देत नाही आणि ते ज्यांना समजतं ते राजकारणात आपली वेळ येण्यापर्यंत प्रतीक्षा करण्याचा संयम राखतात. आणि मला खात्री आहे पंकजा मुंडे असोत, प्रीतम मुंडे असोत, मुंडेंचे हे वारस आहेत, त्यांना तेवढं भान आहे. त्यांच्या चुलत भावाला तर नक्की आहे. धनंजय मुंडे हे आपल्याला उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज झाले आणि भाजप सोडून आमदारकी विधान परिषदेची सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले. पण राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर त्यांनी पुढल्या काळात अतिशय कसोशीने त्याच आपल्या चुलत्याच्या मतदारसंघामध्ये अहोरात्र मशागत केली. म्हणूनच गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येला त्यांच्याच मतदारसंघात 2019 धनंजय मुंडे पराभूत करू शकले. तर नाराजी नुसती उपयोगाची नसते, त्यामागे ताकद असावी लागते. 4 पत्रकार तुम्हाला चढवतील, पण त्यातून आपलं किती नुकसान होईल याचं भान ज्याला राखता येतं तो दीर्घकालीन राजकारण करतो. आणि मला वाटतं आज तरी असं वाटतं की ज्या प्रकारचा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला त्यावरून त्यांना ह्या वास्तवाचं भान आहे. आपली आजची नाराजी किंवा एका मंत्रिपदाची नाराजी ही पत्रकारांकडून हेडलाईन मिळवायला उपयोगी असेल, पण दीर्घकालीन राजकारणात आपल्याच पायावर पाडून घेतलेला तो धोंडा असेल, कुऱ्हाडीवर पाय मारणं असेल, याचं भान त्यांना आहे आणि असेल. म्हणूनच त्यांनी ते प्रतिक्रिया दिली. त्यांची पाठ थोपटली पाहिजे की इतका उतावळेपणा राजकारणात चालत नाही. तुमच्या बाजूला वय आहे, 30-35 तुम्ही आहात, तर अजून 25 वर्ष तुमच्या आयुष्याची शिल्लक आहेत, जिथे आपल्या कर्तृत्वावर पुढे येणं आणि मोदींना किंवा मोदींच्या जागी जो कोणी असेल, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, त्याला तुम्हाला सोबत घेणं अगत्याचं वाटावं, त्याच्या फायद्याचं वाटावं, इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. फार कशाला तुम्ही मुख्यमंत्री पदापर्यंत सुद्धा मजल मारू शकता, पण त्यासाठी संयम राखावा लागतो. नाहीतर शत्रुघ्न सिन्हा किंवा राहुल गांधी व्हायला वेळ लागत नाही. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला विषय आवडला असेल लाईक करा, शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असंच राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतो, शिकवायचा प्रयत्न करतो. प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.